पहिले आपण पीक विम्याची आकडेवारी जाणून घेऊयात। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा कसा करून घ्यायचा आणि त्यानंतर ते 17,500 रुपये हेक्टर प्रमाणे पैसे तुम्हाला मिळालेत याचं समाधान कसं घ्यायचं हे सुद्धा सोप्या भाषेत सांगणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आकडेवारी आपण पहिले जाणून घेऊयात। 15 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। 1524 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। 110 कोटीचं वितरण बाकी आहे, ते लवकरच होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी जी झाली होती 2025 मध्ये, श्रीमान अजितदादा पवार सुद्धा त्यावेळेस होते, तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी 32,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की यापैकी 5,000 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी जातील आणि त्यातून जवळपास मुख्यमंत्र्यांनी एक अंदाज व्यक्त केला होता किंवा भूमिका मांडली होती की 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। आता तो कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला समाधानी व्हायचं ते आपण बघूयात। त्याच्याकरता आपल्याला एक स्टोरी, एक गोष्ट समजून घेणं गरजेची आहे। ती म्हणजे काय की एक राजा असतो। तो राजा म्हणजे त्याला जनतेचं काही घेणदेण नसतं, पण तो राजा खूप शौकीन असतो। त्याला कपड्याचा खूप शौक असतो। नवनवीन कपडे परिधान करणं, घालणं, नवनवीन डिझाईनचे कपडे घेणं हे त्याला खूप आवडत असतं। मग काय होतं, एकेकाळी त्याच्या राज्यामध्ये दोन व्यापारी येतात। ते दोन व्यापारी चालाक आणि महाठग असतात। त्यांनी अशी अफवा पसरवली की आमचे कपडे हे मूर्ख माणसाला दिसत नाहीत, जो मूर्ख आहे त्याला आमचे कपडे दिसतच नाहीत। आता राजाला वाटलं की असे काहीतरी नवीन कपडे आलेत, ते आपण घातले पाहिजेत, कारण की आपण तर कपड्याचे शौकीन आहोत। म्हणून राजानं त्याचा वजीर त्या दोन व्यापाऱ्याकडे पाठवला। त्या व्यापाऱ्याकडे तो वजीर गेला। वजीर गेल्यानंतर व्यापारी अशा पद्धतीने कपडे त्याला दाखवायला लागले। कपडे तर हातात नव्हतेच, पण तो व्यापारी त्याला असे दाखवायला लागले। आता वजीराला वाटलं आपण जर म्हटलं मला कपडे दिसतच नाहीत तर आपण मूर्ख ठरू। म्हणून वजीर म्हणाला, वा काय कपड्याचा रंग आहे, काय कारागिरी आहे। आणि वजीर ती कपड्याची स्तुती करत त्या राजाकडे गेला। राजाला सांगितलं की राजेसाहेब चांगल्या पद्धतीचे कपडे आहेत। मग राजा ते कपडे बघायला आला। परत त्या व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीने ते कपडे दाखवणं सुरू केले, पण ऍक्च्युअल हातामध्ये कपडे नव्हतेच। त्यावेळेस राजा म्हणाला, आता जर मी म्हटलं की मला हे कपडे दिसत नाहीत तर मी मूर्ख ठरेल आणि जनतेचा माझ्यावरचा विश्वास उडेल। म्हणून राजा म्हणाला, वा काय रंग आहे, काय कारागिरी आहे, काय कपडे आहेत। आणि मग अशा पद्धतीनं त्या व्यापाऱ्यांच्या सांगण्यानुसार ते कपडे राजा घेतो आणि ते कपडे राजा परिधान करतो आणि हा राजा त्या राज दरबारातून आणि राज्यातून फिरायला लागतो। आता राजा नंगाच फिरत होता। आता त्या ठिकाणी जनता जी होती अर्धी भयभीत होती आणि अर्धी स्वतःला शहाणी समजत होती। त्याच्यामुळं ते सगळेजण टाळ्या वाजवत होते की वा राजाने काय कपडे घातलेत। आता दिसत तर होतं की राजा नंगा आहे, परंतु एक छोटा मुलगा येतो आणि तो म्हणतो, अरे राजा तर नंगाच आहे। त्यावेळेस राजाला वस्तुस्थिती कळते। सांगायचं तात्पर्य हे की श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 मध्ये जी अतिवृष्टीची नुकसान भरपाईची 32,000 कोटीची जी घोषणा केली होती त्यापैकी 10 ते 15,000 कोटी सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। ते म्हणाले होते आम्ही गायगोठ्यासाठी त्याला उभं करण्यासाठी पैसे देऊ, दमडी नाही मिळाली। मला सांगा गव्हर्नमेंटमध्ये कोणाला मिळाले असेल तर। त्याच्यानंतर ते म्हणाले होते शेळी अनुदान देऊ। त्यानंतर ते म्हणाले होते आम्ही प्रति कोंबडी अनुदान देऊ। त्यानंतर ते म्हणाले होते म्हशीसाठी अनुदान देऊ। गाई म्हशीची लिमिट त्यांनी काढली होती। एकाही म्हशीचं, एकाही जनावराचं अनुदान कोणाला मिळालेलं नाहीये। ते म्हणाले होते जमिनी खरडून गेल्यात, 3 लाख रुपयेपर्यंत हेक्टरी आम्ही मदत करू जमीन पुनर्भरणासाठी, पुनर्व्यवस्थापित करण्यासाठी। एक शेतकरी दाखवा मला की त्याला ते पैसे मिळालेत। त्याच्यानंतर ते म्हणाले होते 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याला पीक विमा मिळेल। 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मिळेल। एक शेतकरी दाखवा की त्याच्या खात्यामध्ये 17,500 रुपये हेक्टर प्रमाणे पीक विमा जमा झालाय। एकही नाही आहे। त्यामुळं ही जी गोष्ट सांगितली, या गोष्टीतला राजा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि या माणसानं स्वतः नंगा झालेला नाहीये, यानं महाराष्ट्र राज्याची तिजोरी नंगी केली आहे। त्या तिजोरीत खडखडाट आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मरण होत आहे। दुसरीकडे टक्केवारीतून आमदार, खासदार सगळे लोक मस्तवाल झालेले आहेत। जी पीक विमा योजना आहे ती ट्रिगरवाली होती, त्यातनं शेतकऱ्यांना 7-8 हजार कोटी रुपये मिळू शकले असते। ते ट्रिगरवाली पीक विमा योजना यांनी बंद केली। श्री धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना ती योजना बंद करण्यात आली। त्याच्यामध्ये घोटाळे झाले म्हणून ती बंद करण्यात आली। परंतु वस्तुस्थिती अशी आहे
की कंपन्यांकडनं यांना टक्केवारी गेलेली आहे. अधिकारी नेत्यात मस्तवाल झाले, टक्केवारी खाऊन मजा मारतायत. मरण शेतकऱ्याचं होतंय, ट्रिगर निघलेत, शेतकऱ्याला दमडी मिळालेली नाहीये. त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर सरकारी आकडेवारी सांगती 90 ते 95 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. त्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 1524 कोटी आणि टोटल पकडायला गेलं तर 1634 कोटी रुपये फेकून मारताय. क्षेत्र किती नुकसान झालंय? 95 लाख हेक्टर. सरकारी आकडेवारी सांगते, याच महायुती सरकारची. त्याच्यानंतर यांच्या तांत्रिक उत्पादनाची जी घोळ झालेला आहे, त्या तांत्रिक उत्पादनामुळे पीक विमा मिळू शकलेला नाहीये. ते तांत्रिक उत्पादन या आपल्या पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादनापेक्षा जास्त आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळा घोळ घातलेला आहे या लोकांनी. म्हणून आता ह्या कंपन्या गब्बर होत आहेत आणि शेतकरी मरत आहे. प्रश्न हा निर्माण झालाय की शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा का? कारण आपण घाम गाळून पीक विमा भरतो आणि पीक विमा कंपनी, त्यांचे मालक, सरकार, त्यांचे प्रतिनिधी, अधिकारी हे मस्तवाल होत आहेत. यांचे घर भरले जात आहेत. शेतकऱ्यांची लूट होती आहे. आता तरी शेतकरी राजा हुशार हो. काय वाटतंय लिहा कमेंट्स मध्ये. आणि ते जे 17,500 ते त्या राजाप्रमाणे तुम्ही समाधान माना. जर तुम्हाला ती मिळाली नसेल तर तुम्ही मूर्ख ठराल बरं का. तुम्ही शेतकरी असून शेतकरी हिंदू नाहीत का? तुम्हाला मतदान करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? जरी हिंदूंचं सरकार आहे तर मग हिंदू शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही. बरोबर आहे का? आता याच्यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नोंदवा. शेती माती संस्कृतीसाठी, शेतकऱ्यांच्या नायकासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.